गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहेत 5 आणि हे बघा चांदू मामा केवढा सुंदर दिसतोय. आणि प्लस पॉईंट पक्ष्यांची आवाज बघा तुम्ही. आता मी लागली आहे परतीच्या वाटेला, म्हणजे 1 तास तरी मी वॉकिंग करते रोज. आणि येताना इथे बागलान अकॅडमीचे मुलं एक्सरसाइज करत आहे. घरी आल्यानंतर पटापट स्वयंपाक वगैरे केला आणि साऊचा आज स्कूलचा फर्स्ट डे होता, त्याच्यामुळे त्याला मस्त आज पनीरची भाजी पोळी बनवून आणि फटकन आम्ही बस स्टँडवर, म्हणजे घराजवळच, घराच्या रस्त्याजवळच आम्ही आलो. तिथे बस किती वाजता येते काय येते ते काही सांगलं. अर्धा तास वाट बघितल्यानंतर ही आमची बस 8:15ला आली आणि आमचे हे साऊ महाराज स्कूलला निघाले. आज फर्स्ट डे, न्यू स्कूल, न्यू सगळ्या गोष्टींना मस्तपैकी. आणि आता घरी जाऊन बाकीचं सगळं आवरणार आहे, कारण आज संध्याकाळी इथेच मंदिरामध्ये स्वामींचे पुण्यतिथी आहे, तर तिथे मस्त आरतीचा कार्यक्रम होणार आहे. मग कोण काय प्रसाद घेऊन येईल तर कोण काय, त्याच्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आवरून आणि बाकी आज असं काही विशेष खूप काही नाही आहे. माझं मस्त घर, आंबा आणि मी ते काहीतरी पटर करताना पेपर आणि संध्याकाळी 7 वाजता आमची आरती चालू झाली महाराजांची. बघा किती सुंदर असं रूप आलेलं आहे महाराजांना, अगदी असे बोलकेच झालेले आहे. हे बघा स्वामी आणि हे आपले शंकर महाराजजी. गुरु शिष्य जे नातं आहे ना, ते इथे बघून समजतं की काय आहे गुरु शिष्य म्हणजे काय. गुरु प्रमाणे शिष्य सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी. म्हणजे मला तर एवढं खूप काही जास्त बोलता नाही येणार ह्या विषयावरती, पण गुरु आणि शिष्याचं नातं काहीतरी एक वेगळंच असतं. आणि गुरु आपल्या शिष्याला घडवतो, आणि जर शिष्य असे घडलेले असेल तर खरंच एक वेगळंच समाधान असेल. इथे आता आमच्या सगळ्यांची आरती वगैरे मस्त झालेली आहे. आणि इथे कॉर्नरलाच योगायोग बघा कसा उंबराचं झाड आहे, म्हणजे कधी विचारही केला नसेल कोणीच. आणि त्या उंबराच्या झाडाखाली दिवाही लागायला लागला आहे, म्हणजे किती नशीब, सगळ्या गोष्टी कशा घडून येतात बरोबर. आणि हा आमचा सध्याचा छोटासा अक्षय मठ, याचं खूप मोठ्या अक्षय मठामध्ये रूपांतर होणार आहे, तसं आपण हळूहळू बघूच. आणि एक दिदी इथे शेजारी हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन आलेल्या होत्या. त्यांना स्वामींच्याही मंदिरात जायचं होतं, साईंच्याही मंदिरात जायचं होतं आणि शंकर महाराजांच्याही मंदिरात जायचं होतं. पण सगळ्यात अगोदर योगायोग ते असं बोलले की काय माहिती म्हणे, आम्ही तिकडे जाणार होतो, पण आज पहिलं दर्शन माझ्या बेबीचं इथे महाराजांचं झालं आहे म्हणे. म्हणजे अनुभव बघा. आणि ते हे दादा सांगत होते की आजपर्यंतचा हा 3रा अनुभव आहे म्हणे. म्हणजे जिथे आपली भक्ती अगदी खरी असते, तिथे देव नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला बरोबर दर्शन देतो. ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देव त्रिभुवन
तारक तू सकलासी शंकर दातारा जय देव जय देव आदिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी सांग बागलान स्कूलमध्ये काय केलं तू? रायटिंग केली. आता साऊला विचारते त्याचा दिवस कसा गेला पहिला स्कूलचा काय. आता गप्पा मारतोय आम्ही. आणि चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. बाय, गुड नाईट.